तर आज आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे, ती म्हणजे ऋणमोचनचा होणार कायापालट. तर ऋणमोचन हे अशा ठिकाणाचं नाव आहे की ज्या ठिकाणापासून ज्यांनी शाळेचा दरवाजाच पाहिला नाही, पण ज्यांच्या नावानं विद्यापीठ आहे, अमरावती विद्यापीठ आहे, त्या संत गाडगेबाबांनी ऋणमोचनहून खऱ्या अर्थाने लोकशिक्षणाची सुरुवात केली आणि त्या ऋणमोचनचा आता विकास होणार आहे, कायापालट होणार आहे. आणि त्या विकासासाठी शासनानं अगदी कंबर कसलेली आहे आणि त्या 14 कोटी प्लस एवढ्या निधीच्या म्हणजे एवढ्या निधीला प्रशासकीय मान्यतासुद्धा दिलेली आहे आणि त्याच्यातला काही निधी वितरितसुद्धा करण्यात आला 28 मार्चला. आणि तो निधी कोणकोणत्या घटकांना खर्च होईल, त्या निधीचं कशाप्रमाणे वितरण होईल हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट सांगणार आहे मी. तर जे घटक आहे तिथं बांधण्यात येणार आहे, संग्रहालय आहे, सभागृह व सुशोभीकरण आहे, घाट बांधकाम आहे, विद्युत विकास म्हणजे विद्युतीकरण आहे, उद्यान विकासांतर्गत रस्ते आहे आणि वाहनतळ आहे. त्या सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रमाणात म्हणजे ज्यांच्या जे योग्य आहे, जसं काही घटकांना कोट्यवधीच्या प्रमाणात आहे, काहींना लाखाच्या प्रमाणात आहे, हा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि या निधीसाठी ज्यांनी प्रयत्न केले, हा निधी मंजूर करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आणि या निधीला ज्यांनी मान्यता दिली ते मग सर्व महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री असू द्या, माननीय अर्थमंत्री असू द्या किंवा संबंधित मान्य लोकप्रतिनिधी असू द्या किंवा कुणीही असू द्या, त्या सर्वांना अगदी मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.